बातमी सांगलीतून आहे। सांगलीमधल्या पेठ नाक्याच्या जवळ गोदामाला भीषण आग लागली। सांगलीच्या पेठ नाकाजवळच्या एका कारखान्याला ही आग लागलेली आहे। आगीमुळे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कारखान्याच्या गोडाऊनला सकाळी 6च्या सुमारास ही आग लागली। घटनास्थळी 5 ते 7 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या होत्या। आग नियंत्रणात आणण्यात यश आलेलं आहे। या आगीचा धूर आसपासच्या परिसरात पसरला होता, पण या आगीमध्ये परदेशी जाणारा जो माल आणि गोडाऊन सुद्धा यामध्ये जळून खाक झाला। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असल्याचं कळतं। सांगलीतल्या पेठ नाक्याच्या जवळ गोदामाला भीषण आग लागली होती, परंतु महत्त्वाची बातमी आहे की आता ही आग आटोक्यात आलेली आहे। यामध्ये करोडो रुपयांचं नुकसान झाल्याचं सुद्धा कळतंय। सकाळी 6च्या सुमारास ही आग लागली। घटनास्थळी 5 ते 7 अग्निशमन दलाच्या गाड्या आलेल्या होत्या आणि त्यांनी या आगीवरती आता नियंत्रण मिळवलं। तर सांगलीमधल्या पेठ नाक्याच्या जवळ हे गोदाम होतं आणि या गोदामाला ही भीषण आग लागलेली होती। पहाटेच्या सुमारास ही आग लागली। सध्या ही आग आटोक्यात आलेली आहे। कुलदीप आपल्याला अपडेट देतील। कुलदीप, अमोल पेठ नाकाजवळ एक हा फूडचा कारखाना असल्याचं सांगितलं जातं। या कारखान्याच्या गोडाऊनला या ठिकाणी सकाळच्या सुमारास आग लागल्याचं दिसून आलंय। यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी जो पत्र्याचा शेड या गोडाऊन मधील कारखान्याचे दिसून येतात, या परिसरामध्ये धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि ही संपूर्ण आग मागील 2 ते 3 तासामध्ये आटोक्यात आणण्यामध्ये यश आलंय। जवळपास 5 ते 6 अग्निशमनच्या गाड्या या आसपासच्या परिसरामधील या ठिकाणी गेलेल्या आहेत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती जी आणि आता ज्या पद्धतीचे व्हिडिओ समोर येत आहेत त्यातून झालेली दिसून येते। मात्र सध्या तरी आग आटोक्यात आहे, मात्र कोट्यवधी रुपयाचं नुकसान यामध्ये या कारखान्यात झालेलं दिसून येते। धन्यवाद कुलदीप दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।